सो हाय, आज आपला ना लॉरियल कलरिंग वर्कशॉप संपला आहे आणि काही पार्टिसिपंट्सशी आपण गप्पा मारूयात. सो हाय, हिला साधारण 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. तुझ्याबद्दल सांगशील? मी 14 तुझं नाव वर्ष सांग. मी श्वेता. मी या फील्डमध्ये 14 वर्ष झालं आहे आणि आज आमचा लॉरियलचा कलरचा वर्कशॉप आम्ही केला. त्याच्यामध्ये मॅमने आम्हाला खूप छान नॉलेज दिलं. 4 दिवसाचा होता तो. त्याच्यात जे काही आमचे डाऊट्स होते ते सगळे क्लिअर झाले आणि त्याच्याहीपेक्षा जास्त त्यांनी नॉलेज आम्हाला दिलं आहे की कसं करायचं, कॉस्टिंग कसं काढायचं, काय करायचं, ह्या सगळ्या आणि बिझनेस कसा वाढवायचा ह्याच्याबद्दलही आम्हाला त्यांनी थोड्या टिप्स दिल्या आणि त्या आम्ही खरं यूज करत नव्हतो आमच्या ह्याच्यामध्ये. आता इथून पुढं ते आम्ही यूज करू आणि मी मॅमकडे ह्याच्या आधी 3-4 वर्कशॉप केलेत. त्याचाही मला खूप फायदा झालेला आहे आणि मी सगळ्यांना सांगतेही की जे काय तुम्हाला शिकायचं आहे ते तुम्ही मॅमकडे येऊनच शिका. कारण त्यांचं नॉलेज आणि त्यांचं देणं ते ज्या वर्कशॉपमध्ये जेवढं शिकवायचं त्याच्याही दुप्पट ते आपल्याला देतात. त्याबद्दल मी मॅमचे खूप धन्यवाद हे करते. मला एक सांग श्वेता, तू मागे वर्कशॉप केलंस 1-2 दिवसाचे. हां, असं झालं का ग की नाही 1-2 दिवसाचं वर्कशॉप पुरलं नाही, अजून शिकायला पाहिजे त्या सब्जेक्टचं? नाही, तेवढ्यात खूप कव्हर म्हणजे पूर्ण टॉपिक कव्हर करता आणि जास्त नॉलेज पण मिळतं. म्हणजे असंही नाही की ते राहून गेलं असं काही नाही होत. तू कुठला केलंस? सलॉन? मी सिस्टीनचा पण केला, सलून मॅनेजमेंटचा केला, हेअरकटचा केला आणि आता हा 4था लॉरियलचा केला. मी परत येईन तुझ्याकडे. हाय, हॅलो मॅम. बोल तुझं नाव आणि एक्सपिरियन्स. माझं नाव दीपाली पाटील. मी जवळजवळ 20 वर्ष झाले काम करते आहे. मी मॅमचा जो लॉरियलचा जो वर्कशॉप आहे, माझी फर्स्ट टाइम स्टुडंट. हां, फर्स्ट टाईम मी करते मॅमचा जो वर्कशॉप आहे. माझ्या फ्रेंड थ्रू मला कळालेलं होतं आणि 4 डेजचा वर्कशॉप होता हा. पण मॅमने खूप जास्त छान शिकवलं ह्याच्याबद्दल. म्हणजे काही मी आधी पण कलरिंग करत होती, पण ज्या काही थोड्या मिस्टेक्स होत होत्या त्या मॅमने खूप जास्त छानपैकी समजावून सांगितलं. कशावर कलरिंग करत होती? कुठल्या ब्रँडवर? मॅट्रिक्स, लॉरियल दोन्ही करत होते, पण तेवढं नॉलेज नव्हतं मला. काय प्रॉब्लेम्स काय याचे? व्हॉट वॉज युअर प्रॉब्लेम एरिया? क्लायंट कन्सल्टिंगला पण प्रॉब्लेम येत होता आणि जर समजा क्लायंटनी काही जर मला कलर्स विचारलेत की ह्या मला असा शेड पाहिजे, तर ते मी त्याचं कन्क्ल्युजन क्लिअर करू शकत नव्हते बिकॉज ऑफ द लॅक ऑफ नॉलेज. पण मॅमने जे कन्क्ल्युजन होतं ते खूप व्यवस्थित समजावून सांगितलं आम्हाला. आणि कसं तुम्हाला क्लायंटला समजून द्यायचं की हा कलर जर असा असेल तर तुम्हाला त्याचा शेड कसा मिळेल तुमच्या क्लायंटच्या हेअरनुसार किंवा टेक्स्चरनुसार, ह्या बारीक बारीक गोष्टी मॅमने खूप जास्त छान शिकवल्या. आणि जसं की बिझनेस कसा तुमचा ग्रो केला पाहिजे, तुम्ही कसं तुमच्या बिझनेसमध्ये कॅल्क्युलेशन्स कशी केली पाहिजे, ह्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा मॅमने खूप जास्त छान शिकवल्यात आम्हाला. तर थँक्स टू मॅम. आणि मॅमने हे सुद्धा सांगितलं की एनी क्वेश्चन्स यू हॅव, तुम्ही ते विचारू शकतात कधी पण. त्या पण गोष्टी मॅमच्या मला आवडल्या. जास्त तुम्हाला प्रॉब्लेम देणार. हो, ॲक्च्युली. तर ते खूप छान वाटलं. क्लायंट कन्सल्टेशन करताना काय करणं? व्हॉट वॉज द प्रोसेस टोल्ड टू यू? कसं करणार? कारण क्लायंट आजकाल इन्स्टा, गुगल कोणाचे फोटो घेऊन येतात, हे करून द्या. हो, बरोबर. हो, पण आम्ही जसं की मॅमने आम्हाला सांगितलं की क्लायंट तुमच्याकडे फोटोज घेऊन येतात, पण तुम्हाला क्लायंटला जसं क्लायंटने सांगितलं की आम्हाला फोटोज दाखवतात आणि म्हणतात की आम्हाला हे असं हवं आहे. पण आम्ही काय करणार की जसं मॅमने सांगितलं की जे शेड कार्ड आहे ते त्यांना दाखवणार की तुम्हाला काय हवं आहे ॲक्च्युली त्यानुसार, आणि तुमचे केस काय टाईपमध्ये आहेत. मग ते विचारून क्लायंटची जी काही डिमांडिंग आहे ती बघणार आणि ते होते का प्रेफर ते आधी क्लायंटला समजावून सांगणार आणि त्यानंतर मग क्लायंट. पण व्हॉट विल यू डू ॲट बॅक एंड ॲज अ हेअर ड्रेसर? क्लायंटला तर तू काय आपण 1, 2, 3, 4 लेवलची थिअरी सांगणार नाही. तू काय करणार ते मला पाहिजे. तू काय लिहिणार? हां, कसं करणार? क्लायंटची काय आधी कोणत्या हेअर कलर त्यांनी यूज केलेला आहे, त्यांनी काय ॲप्लिकेशन्स केल्या किंवा काही ट्रीटमेंट्स केल्यात का हेअरवरती, ह्याचं कन्सल्टेशन घेणार आणि त्यानंतर त्यांना सांगणार की तुम्ही जर काही ट्रीटमेंट्स वगैरे केल्या असेल तर त्याचा डिझायर शेड किंवा डिझायर त्याची जी काही आहे रिझल्ट लुक जो येणार आहे तो क्लायंटला पहिल्यांदा समजावून सांगणार आणि त्यानंतर वर्कआउट करणार किंवा त्यांची काही हिस्ट्री वगैरे असेल, मेडिकल हिस्ट्री वगैरे असेल तर ती आधी विचारणार. ओके, असं हे करणार. येस, बॅक टू यू. हाय. Hi, good evening. I'm Arnava Zazaria and I joined this workshop. Basically, I'm into this field of hairdressing and beautician since past 20 plus years, and I have been practicing, but then after consulting ma'am and joining the particular academy, I got much more knowledge about how
we are supposed to deal with the clients, the colors, the different demands that they have. So up until now, I never used to go into that much depth and just kind of do it the way they wanted to. But now I have learned that I have to do the consultation first and make them understand that whatever their desires are not always what comes true. So that is the way, I mean, this is the basic thing which was lacking and which I came to know, and I'm going to work over it. So आज तक client आपके पास आते थे घर पे? हाँ जी. He used to give you a box and tell you कि do this color के how? Normally they used to ask me for the suggestion as to what they should go for, and I had to consult and I had to tell them that the particular color will be seen on your scalp, on your hair, or they won't be seen. So accordingly then I had to, but I could not give them so much depth information. So the root covering and all that was okay, but मजा नहीं आता था? नहीं. Yeah, I always wanted to do the advance, exactly mix and match of the colors and give them more suggestion as to what they are supposed to do, which will look good on them. And which will eventually grow your business. Yes, that would. तो आपके पास नहीं है तो client बाजू वाले में अच्छा hairdresser है तो जाएगा ही उसके Exactly, पास. and plus the costing, coverage and all that, we were not सोचा ही very नहीं particular था. about all those things. क्या लगता है अभी costing देख के? No, we were running into loss. Do you agree? Yes, I do. तो क्योंकि मेरा घर में सैलून है मैं कम चार्ज करूंगी. Yes. ऐसे सोच में जाते हैं. Yes, the thing is because clients come to me, so बाहर जो pay करते हैं उससे I have to charge them a little less. That is what I used to. You should charge premium now. That was the mind blockage that we had, but now it's cleared up, and now we exactly know how much to be charged and what kind of a treatment to be given, how consultation has to be taken with the client. So there's a lot of things that I got to learn in this academy, and I would really recommend people, freshers or even the already practicing beauticians, to go for it. So do you feel जो खाली ब्यूटी करते हैं उनको ये हेयर सीख के ये बिझनेस बढ़ाना चाहिए? What do you feel? दीपाली, श्वेता, काही लोक नुसते ब्युटीवर असतात आणि फॉर इयर्स दे आर सेइंग आता फेशियललाच फक्त क्लायंट मिळत नाही, मग आम्ही हायड्रा करतो मग आता त्यालाही मिळत नाही, मग मला वॅक्सिंगचं क्लायंट कमी झालं आहे, डिवाईड झालं आहे, ॲपवाले आलेत, आजूबाजूला सलून आलेत. हेअर बिझनेस किती स्पेसिफिक आहे बघ ना, पर्सन स्पेसिफिक खूप आहे. या बिझनेसमध्ये तुम्ही तुमचा बिझनेस ग्रो पण करू शकता आणि तुम्हाला छान म्हणजे नवीन काय ते शिकायला मिळतं. आणि आज जे तुम्ही शिकलाय जे 4 दिवसात 4 days में आप जो भी सीखे हो, ये बाजू वाला जो खाली रूट टचअप करके दे रहा है वो तो नहीं कर सकता ना. आज हम लोगों ने जो कंसल्टेशन सीखा है 1 to 6 जाना है, 6 के ऊपर जाना है, हाईलाइट करना है, लो लाइट करना है. डू यू फील आपके बाजू वाला जो कंपटीटर है वो इतना जानकार है? नहीं, बिल्कुल भी नहीं. जो डेप्थ आपने सिखाया है कि आई डोंट फील कि उसके पास में वो डेप्थ है. स्पेशली द एमल्सिफिकेशन हाँ, ये हम भी नहीं करते. हमें जो सिखाया था जब भी हमने किया ज़्यादा आ जाता था, नीचे के बाल में कम रहता था, so we were not able to merge the colors properly, and it would show into patches. What used to happen? You used to comb the color. Comb the color. Yes, I used to comb करते थे कलर को. नहीं, I will not use the comb, but I don't know the merging. मर्जिंग माहित नव्हतं. इथं आल्यानंतर कळलं की हाऊ टू मर्ज कलर, ब्लेंड द कलर, मिल्किंग एक्शन, उससे शाइन भी शाइन भी आता है है और ड्राई भी होता है, कलर अच्छा डिपॉजिट हो जाता है. करेक्ट. Even the mixing process was very important to learn. The mixing process is very important. आणि मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे. आम्ही ते नव्हतं करत, मेजरमेंट अंदाजे घ्यायचो ते नव्हतं करत, त्याच्यामुळे आमचे कलर चुकत होते. आपने जो मेजरमेंट सीखा है स्पेसिफिकली उसके ऊपर फोकस किया है हर बार प्रैक्टिस करने के टाइम पर. इट वाज वेरी गुड. क्योंकि बाहर के बहुत सारे हेयर ड्रेसेस मैंने देखे ऐसे अंदाज से ही डेवलपर लेते हैं, एंड वो डेवलपर भी कोई सस्ता वाला लाएंगे, ऑनलाइन लाएंगे, या फिर वो कैन वाले कलर्स, राइट. सो यस, सो हाय सई एकदम फ्रेशर आहे या इंडस्ट्रीत. आणि तुझा कसा एक्सपिरियन्स होता? सी फॉर द व्ह्युअर्स आय टेल, सईने ऑलरेडी कुठेतरी कोर्स केला. फ्रेशर इन द सेन्स मी day 1 ला कधीच कलरिंग कोणाला शिकवणार नाही अनलेस यू हॅव अ बॅकग्राऊंड.
बट सईनी ऑलरेडी कुठेतरी कोर्स केला, बट शी हॅज नॉट गॉट प्रॅक्टिस अँड प्रॉपर थिअरी नॉलेज. दॅट्स वाय शी रिपीटेड. सो डोंट टेक द नेम ऑफ अकॅडमी, जस्ट टेल यू एक्सपिरियन्स कसा होता आजचा आणि आधीचा. मी ॲक्च्युली 2 वर्ष झाली माझी. मी एका अकॅडमीमध्ये 3.5 लाख भरले अँड टोटल लॉसमध्ये मी केले. म्हणजे काहीही प्रॅक्टिस मला तिकडे मिळाली नाही. म्हणजे ज्या स्वतः ज्या ओनर होत्या त्या अकॅडमीच्या, तर त्यांनी स्वतः लक्ष देऊन माझ्याकडे किंवा इतर, कारण की न्यू अकॅडमी आहे अगदीच, आणि आम्ही अगदी म्हणजे ओळखीच्या होत्या म्हणून गेलो होतो आणि मी तिकडे शिकले. पण शिकले असं म्हणताच येणार नाही, कारण की जात होते अगदी. म्हणजे काहीतरी मागचा राहिला असेल म्हणून मी देत असेल त्यांचे पैसे. पण इथे मी कल्याणी उमराणी मॅडमच्या इकडे मी ऐकलं होतं नाव खूप वेळा आणि इन्स्टावर पण खूप बघितलं होतं. आणि मला हवं होतं असंच की काहीतरी स्टँडर्डाइज्ड म्हणतो ना, किंवा ऑथेंटिक नॉलेज मला हवं होतं. कारण की लॉकडाऊन नंतर मी बघितलं ॲक्च्युली मला इंजिनिअरिंग वगैरे करायचं होतं, पण त्याच्यामध्ये मला अजिबातच इंटरेस्ट नाही वाटला. कारण की आय एम नॉट दॅट, म्हणजे म्हणू शकतो की एवढी मी आय डोंट स्टुडियस नाही. राईट क्रिएटिव्ह फील्डमध्ये मला जास्त इंटरेस्ट आहे. सो मी ते बघत असते नेहमी. सो त्यानंतर म्हणजे लॉकडाऊन नंतर खरं तर मला कळलं की या फील्डमध्ये पण खूप म्हणजे एज्युकेशन तर आहे आणि म्हणजे क्रिएटिव्ह फील्ड आहे ही फर्स्ट ऑफ ऑल. सो त्यामुळे मी या फील्डमध्ये आले आणि आजचा माझा एक्सपिरियन्स खूप होता. मी ॲक्च्युली पहिल्यांदा आले इकडे 4 डेज वर्कशॉपसाठी. येस, पहिल्यांदा आले अकॅडमीमध्ये. आणि ॲक्च्युली मी सकाळतर्फे एक फ्री सेमिनार होतं आणि अमेझिंग कोइन्सिडन्सनी मी इकडे आले. मला माहीत नव्हतं की कल्याणी उमराणी मॅडम घेणार आहेत स्वतः. सो माझा खूप इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स टू लर्न हिअर. आणि कारण की ॲज अ फ्रेशर मॅम जे शिकवत आहेत ते मला इतकं लगेच कळत होतं. आणि मॅम अर्थातच त्यांचं द वे शी टीचर्स. आय लाइक युअर वर्ड, द ओल्ड स्कूल टेक्निक अँड आय लव्ह दॅट ट्रेनिंग मेथड. तू मला जे बोललीस आय वॉज ग्लॅड की पीपल हॅव लॉस्ट द अबिलिटी टू अंडरस्टँड व्हॉट इज गुड ट्रेनिंग. लोकांना असं वाटतं फक्त रील्समध्ये काहीतरी 2 मिनिटाचं सांगितलं की ट्रेनिंग. दॅट्स नॉट ट्रेनिंग. तुला किती कळलंय, अर्णवाजला किती कळलंय, श्वेताचा एक्सपिरियन्स वेगळा आहे, दीपालीचा एक्सपिरियन्स वेगळा आहे. या एक्सपिरियन्सनी मला तुम्हाला चौघींना एकत्र ठेवायचं होतं क्लासमध्ये. मला इवन प्रॅक्टिकल सुद्धा, म्हणजे मला ॲक्च्युली हेअर कट्स जेव्हा मी तिकडे करायचे आणि अगदीच काही प्रॅक्टिकल, त्यामुळे मी बोर व्हायचे. म्हणजे ते अजिबातच नाही. मी 2दा-3दा म्हणले मॅमला, मॅम मला अजिबात आवडायचं नाही हेअर कट्स, कारण की जसं ते टीचर्स शिकवत होते मला, सो मला बोर व्हायचं खूप की काय, म्हणजे मी या फील्डमध्ये आले. ऑलवेज यू लाईक अ सब्जेक्ट बिकॉज यू लाईक द टीचर. स्कूलमध्ये पण आपलं असं होतं की मला टीचर आवडतात. मला माझा बायोलॉजी टीचर इतके आवडायचे म्हणून मला अॅनाटॉमी, फिजिओलॉजी, बायोलॉजी खूप आवडतं. फिजिक्स, केमिस्ट्री आय डोंट लाईक. खरंच. आणि तसंच झालं माझं. मी जेव्हा पहिल्यांदा हेअर कलर करायला घेतले, म्हणजे थिअरी घेतली आधी मॅडमनी, त्यानंतर एव्हरी डे शी वॉज टेकिंग फर्स्ट थिअरी अँड देन प्रॅक्टिकल सेशन होतं. तर ते जेव्हा मी पहिल्यांदा असे केस हातात घेतले, ते बघितले, त्याचं ॲनलायझिंग जे होतं ते केलं आणि प्रॅक्टिकल जेव्हा मी करत होते मला इतकं आवडायला लागलं ते. मी त्यानंतर काल तर केवढे केले आम्ही मॉडेल्स म्हणजे. आणि आजही ॲक्च्युली हेअर स्पा माझा काल झाला होता आणि दुसऱ्यांचा टर्न होता आज करायचा. तर तरी मी म्हणत मी करू का मला, कारण की उत्साह. त्यामुळे आजही माझी भरपूर प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिसही भरपूर झाली. थिअरी पण माझी जी क्लिअर झाली, डाऊट्स होते अप अंटिल नाव क्लिअर. अजून क्वेरीज येतील. इट्स नॉट एंड ऑफ द वर्ल्ड. कारण पण तुम्हाला कसा टास्क बार सोडवायचा शिकवलंय. टास्क बार सोडवायचं हे खूप सुंदर तुम्ही शिकवलेलं आहे. म्हणजे ते आम्ही कधीच करत नव्हतो. आता मला एक सांगा, मी लाईव्ह घेतलं, मी तुम्हाला यूट्यूब व्हिडिओ पाठवला क्लासचा, ते सांगण्यात आणि या 4 दिवसाच्या एक्सपिरियन्समध्ये असं होतं का की सांगताना माहिती वेगळी दिली, शिकवलं काहीच नाही, मॉडेलच नव्हते? नाही, असं काहीच नाही. जे लाईव्ह मध्ये एक्झॅक्टली सेम. अर्णवाज, आप तो हस्बैंड के साथ आके एक बार ये सब देख के गए. Yes, and you had a lot of queries also. Yes, I had queries. I wanted to see the place, the academy. I was very much satisfied with the surrounding and the teachers and everybody. And so like I thought I'll go ahead with आणि मला सांगायला आवडेल की इथे आम्हाला
जरी 4 दिवसांचं होतं पण आम्हाला ट्रीटमेंट खूप छान मिळाली. इवन स्टाफ वॉज व्हेरी नाईस, व्हेरी गुड, व्हेरी पोलाईट. आणि सकाळी आम्हाला छान कॉफी किंवा टी आम्हाला विचारायचं की कोण चहा घेणार आहे, कोण कॉफी घेणार आहे, त्याप्रमाणे. आणि आम्हाला दोन्ही वेळेला संध्याकाळी सकाळी त्यानंतर टिफिन आम्ही आणायचो आणि त्यानंतर संध्याकाळी मॅडम काही ना काहीतरी खाऊ द्यायचे आम्हाला. दिला तुम्ही केअर, त्यामुळे अगदी अगदी छान वाटलं. खूप We enjoyed. very much. आणि मॅडम कधीच मॅडम सारखे नाही वागले. They always just like a friend. आणि सॉरी मी काय करताना तुम्हाला रागवली वगैरे असतील नाही कारण तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे सगळं. घाई करायची तर मॅडम मला दीपाली घाई करून थांब. ते मी सईलाही सांगत होते ऍप्लिकेशनला. कारण की ऍक्च्युली मी काल नव्हते बोलले, कारण तिकडे मला त्याची जरा हे झाली होती. कारण की जेव्हा आपण पहिलं काहीतरी लर्न करतो तेच आपल्याला डोक्यात बसतं. त्यामुळे पहिल्यांदा मला जे सांगितलं मॅडमनी की लवकर कर आपल्याकडे वेळ कमी. सो माझ्या तेच लक्षात बसलं की यार नाही, आपल्याकडे वेळ नाही, पटापटा करायचं, अजून खूप बाकी. आणि ह्याचं पण टायमिंग म्हणजे त्याचं आता मला नॉलेज मिळालं की किती टाइम कसं काय ठेवायचं किंवा काय. सो त्यामुळे कदाचित तुला सांगितलं नसेल की ट्रिपल स्टॅबिलाइज डेव्हलपर आणि ते कसं ऍक्शन स्टॉप होते काहीच नाही. पण त्यामुळे मला सांग, आता तू त्या सगळ्यांच्यात अगदी फ्रेश आहे म्हणजे बेबी इन दिस इंडस्ट्री, तुला कलरिंग शिकवताना अशी थिअरी शिकवली का? थिअरी शिकवली पण ती म्हणजे खूपच लो लेवलची होती. तसं नाही म्हणजे आता हे 1 to 10 लेवल्स काय 30-40 कुठल्या लेवलला वापरलं की कसं तुला लिफ्ट मिळेल हे शिकवलं होतं? हे शिकवलं होतं पण काय म्हणू ते अजून जे नॉलेज तुम्ही दिलं की 20 डेव्हलपर वापरलं तर इकडं इतकं लाईटनिंग येणार आहे किंवा आधीच लाईट जर हेअर असतील तर 20 डेव्हलपरनी अजून त्याची जी लेवल आहे लाईट होण्याची ती वाढते किंवा हे नव्हतं शिकवलं मला अगदीच. अनुवाद आप कुछ कहना चाहते हो? अभी और काम करके मुझे भेजना फोटोज. अभी जैसे काम करेंगे वैसे और जैसे क्रिएट अ ग्रुप and send it on that. Okay, 5 of us. Yes. So wish you all the best. Thank you so much. Thank you. Thank you very much for being the student. It was great learning from you. As like for student you need a good teacher. For a teacher like me I need good student जो ज़्यादा question पूछे, जो और सीख के जाए और जो काम करे. So I need. So तू अजून प्रॅक्टिसला येणार आहेस? हो येणार. मी तेच म्हणणार तुम्हाला सांगायचंय मॅम की मला यायचंय आणि मी येणार आहे. सो नेक्स्ट संडेला तुझ्यासाठी मॉडेल आहे. येस. So after the workshop also you can keep us informed in case if something new is also coming up. Sure. So please keep us informed. Yes. Surely enjoy. Yeah. Most welcome. अभी आप हमारे हो गए. Bye. Thank you.